काय म्हणायचंय तुम्हाला? खूप छान वाटते. अगं बाई मम्मा चष्मा लावून आज बोला. आपण एक्झॅक्टली जातोय कुठे? थांबा जरा मी चष्मा लावते. कुठे जातोय बाय द वे आपण? आपण जातो अष्टविनायक दर्शन करण्याला. अरे बापरे, किती दिवसाचा प्लॅन आहे बाय द वे? 2 दिवसाचा आहे, फक्त 2 दिवसाचा. 2 दिवसात होईल सर्व? मॅरेथॉन दर्शन. मॅरेथॉन तर नाही होणार. नाही 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 नाही, प्रयत्न करू. प्रयत्न करू. चला या बाप्पापासून त्या बाप्पापर्यंत. गणपती बाप्पा मोरया. मला गणपती बाप्पा मोरया. आम्ही चाललो अष्टविनायकला. आता 6:30 वाजलेले आहेत आणि आपण आलो आहोत. आता क्रॉस केलेला आहे खोपोलीचा टोलनाका क्रॉस केला आहे आपण. आता इकडनं ऑलमोस्ट 1 तास दाखवत आहे आणि रस्ता अजूनही खाली आहे. सो पोचू आपण लवकरच, जास्त नाही वेळ लागणार. हे आमचे टेडी बेअर झोपले नाही, जागेच आहेत दोन्ही. हॅलो गाईज. मी दादाकडे ग्रीन लाईट दादाकडे देते. अविदा हॅलो गाईस, चालू आहे साईड बाय साईड. व्हर्टिकल साठी पण करावं लागतं. इंस्टाग्राम साठी करावं लागलं. हा मस्त दिसतंय. गाईज आम्ही आता पहिले आपल्या लोकेशनला आलो आहे. सो तो महाडचा वर्धविनायक आहे. तर महाडचा वर्धविनायक हा आपली पहिली लोकेशन आहे. सकाळी तुम्ही बघू शकता एवढं थंड आहे इकडे आणि वातावरण पूर्ण धुक्याचं झालेलं आहे. तर पहिली लोकेशन आहे. आता वाजलेले आहेत ऑलमोस्ट वाजले आहेत 7 वाजले आहेत. 7 वाजलेले आहेत. तर ऑलमोस्ट आम्ही निघालो होतो 5:30 वाजता. सो 5:30 ते 7 पर्यंत आम्ही पोहोचले फ्रॉम बोरोली विदाउट एनी ट्रॅफिक आणि चांगला प्रवास होता. सो पहिला लोकेशन आहे, लवकरच कव्हर करूया. कसं वाटतंय लेडीज? मी तर टेडी बेअर वाटते आता स्वतः. मातोश्री कसं वाटतंय? काय एवढं थंडीमध्ये गारगार वाटतंय. गारगार वाटतंय. गारे गार ते सगळे आलेले आहेत. धुकं तुम्ही बघू शकता की बॅकग्राऊंडला मे बी तुम्हाला दिसत असावं केवढं धुकं आहे ते. एवढ्या धुक्यामध्ये एवढी थंडी आहे. शैलू दादा आमचा जो ड्रायव्हर आहे तो बोलतो गाडीतून आम्ही बाहेरच येत नाही. तर गाडीतून बाहेर यायची इच्छा होत नाहीये. सो इकडनं जाण्याची एंट्री आहे. सकाळी 5:30 वाजल्यापासून तुम्ही बघाल की हे चालू होतं. तर अजून दुकानं चालू झालं नाहीये. 7 वाजलेत तर तुम्ही बघू शकता. सो अजूनही चालू झालं नाहीये पण लवकर आल्याचं बेनिफिट, गर्दी कमी. आणि आमचे हे कुडकुडणारे सदस्य, हा कुठला प्रकार आहे? हे देवदर्शनाला येताना कुडकुडतात. काय म्हणायचं यांना? हो थंडी वाजते. हा घेऊ ना. हॅलो गाईज, जरा जास्तच थंडी वाजते. आता एवढा वेळ आम्ही त्याच्यात बसलो, गाडीत बसलो, त्याच्यानंतर अचानक आता बाहेर आलोय. छान वाटतंय पण नाक थोडं जास्त. मी काय म्हणते,
आता जर ओ हे आमचे लवली कपल थंडीमध्ये कुडकुडणार नवरा जवळ पाहिजे काय सोचले म्हणावे काहीतरी. अशी गुलाबी थंडी आहे ना, गुलाबी थंडी आहे ना दादा. ठीक आहे तरी मी बोलत होती जर एवढ्या थंडीत छान अशी चहा झाली चहा म्हणजे असं कांदा भजी म्हणजे कांदा भजी झाली आणि चहा झाली तर म्हणजे मज्जाच येईल खूप. पण लेट सी आपण फिरूया मस्तपैकी. तिथे व्ह्यू खूप छान आहे. हो हो हो, पेढे घेऊन जायचे मला घरी. पण आता ओटी घेऊया. दादा दादा तुमची लक्ष्मी इथे आहे दादा. हो अरे मी एंट्री मागवत होतो. नाही एवढी गर्दी ना. ठीक आहे दादा. पप्पांसाठी यातला एक हात घेऊया पप्पांसाठी. आणि ही मी मी इथून इथून छान दिसते. केसांचे थोडेसे लागलेत. आउटफिट इज नॉट आउटफिटिंग राईट नाव. जॅकेट वगैरे घालून आहे मी साडीवर, बट पुढच्या गणपतीला आपण आउटफिट रिव्हील करू. सो आमचं आता दर्शन झालेलं आहे. जस्ट दर्शन झालं. तुम्ही बघू शकता की काहीच गर्दी नाही आज. आणि हे असं एंट्रन्स आहे. या डायरेक्शनने आपण इकडनं लॉन्स आले होते मोस्टली आणि या डायरेक्शनने आपण एंट्री घेतो. तर तुम्ही बघू शकता आज गर्दी नाहीये जराही. आणि आजचं दर्शन हे सर्वात फास्टेस्ट मला मी म्हणता येईल. नाहीतर थोडी तरी गर्दी भेटते. पण आज पहिल्या ह्याच्यामध्येच दर्शन झालेलं आहे. आणि हे एंट्रन्स आहे. सकाळी बिलकुलही गर्दी नाही. तर मी प्रेफर करीन की कधी जर कोणी पण येत असाल तर अर्ली मॉर्निंग या, जेणेकरून तुमचं दर्शन विदिन 5 मिनिट्स होईल आणि एकदम व्यवस्थितरित्या तुम्हाला दर्शन घेता येईल. सो मी सजेस्ट करीन की तुम्ही अर्ली मॉर्निंग यायला ट्राय करा इकडून. हे असं छान असं मंदिरचं सराउंडिंग एरिया आहे आणि त्याच्या बाजूलाच तुम्ही बघू शकता की एक लेक आहे. सकाळचा त्याच्यामधला जो व्ह्यू आहे खूप मन तृप्त करतोय. सो हा व्ह्यू खूप चांगला आहे. तुम्ही बघू शकता आजूबाजूचा सराउंडिंग एरिया एकदम असं शांत असा एरिया आहे. तुम्ही बसून इथे देवाचं नामच पीसफुल आहे. देवाचं नामस्मरण वगैरे करू शकता. दर्शन डन. आता बघा गर्दी वाढली ना. 8 वाजले तशी गर्दी वाढायला लागली. 8च्या आधी थंडी काहीच नाहीये एकदम. मी थंडीचा सांगतो प्रश्न नाही. मी ती शून्य आहे एकदम. थंडी ही शून्य नाही आहे. नाही, पण प्रश्न थंडीचा नाही आहे. प्रश्न आहे की 8 वाजले की माणसं येतात. 8 वाजले की माणसं येतात, मग आपोआप उभ येणार. तो बोलू येते. मग जरा पण थंडी जाणवत नाही. जी काही थंडी होती 7 वाजताच होती. आता झालेलं आहे. आमचा शैलू दादा बघा. शैलू दादा असायला कधी गाडीत बसतोय. बसतोय दरवाजा बंद करतोय. दादा कापरला पूर्ण. तुमचं मनोगत सांगताय का तुम्ही काही असं? तोंडातून वाफा येत आहेत बघ. वहिनींना वाट म्हणून व्हिडिओ कॉल कट केला वहिनीचा. वहिनींना वाटत काय करतो नक्की हा. चला एक- इमॅजिन आहे का? एक क्विक आम्ही फ्यूल स्टॉप घेतलेला आहे. करंटली आम्ही आता पाली साईडला जातोय सेकंड स्टॉपसाठी. तर आता वाजलेले आहेत 8:30. तुम्ही बघू शकता 8:30 वाजलेले आहेत. तर इकडनं क्लोज टू 43 मिनिट्स दाखवत आहे. सो रस्ताही पूर्ण क्लिअर आहे. तर मे बी आम्ही नेक्स्ट 1 आवरमध्ये आम्ही पोहोचू त्या लोकेशनला. सो सेकंड लोकेशनसाठी स्टे ट्यून. कुठे आलो मम्मी आता आपण? वल्लारीचे देवस्थान.
पाणी अच्छा, अजून काय ओळख आहे याची? तुझं कोण राहते इथे? माझ्या आत्याचा मुलगा असतो इथे. अच्छा, खुश बघितली कशी आहे? बापरे. तर आपण आता आलो आहोत बल्लाळेश्वर गणपती पाली येथे. वाजले आहेत 9:30. ऑलमोस्ट निघालोय आम्ही 5:30ला. एक दर्शन झालं 7 वाजता. पण ब्रेक वगैरे घेऊन सुद्धा आम्ही 9:30 पर्यंत पालीला आलो आहोत, सेकंड डेस्टिनेशनच्या इथे. तर लवकर लवकर दर्शन होत आहे गर्दी नसल्यामुळे. आताही बघू शकता तुम्ही इथे कमीच गर्दी आहे आणि थंडी अजूनही आहे. थंडी अजूनही आहे. पहिलं दर्शन कसलं? हा, स्वामी पहिलं दोंडी विनायकाचं पहिलं दर्शन घेणार आहोत. त्याच्यानंतर मग पालीच्या गणपतीला जायचं भेटायला. इकडनं धोंडी विनायक गणपतीचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही आता दर्शन मंडपाची लाईन नंबर 2 आहे, इकडनं बल्लाळेश्वर गणपतीचं मंदिराकडे जाण्यासाठी मार्ग आहे. तर अशी मान्यता आहे की हे दर्शन तेव्हाच पूर्ण होतं जेव्हा आपण धोंडी विनायकाचं दर्शन घेतो. सो जे कोणी याल ते मेक शुअर करा की धोंडी विनायक गणपतीचं दर्शन पहिलं घ्याल आणि त्याच्यानंतरच बल्लाळेश्वर गणपतीला जाल. तर तुमचं दर्शन कंप्लीट झालेलं आहे आणि इकडेही तुम्ही बघू शकता की गर्दी ही खूपच कमी आहे. तर अर्ली मॉर्निंग येण्याचे जे बेनिफिट्स आहेत ते आम्हाला खरोखर कळून येत आहेत. 2 अष्टविनायक दर्शन झालेले आहेत. अष्टविनायकमध्ये 2 दर्शन आमचे झालेले आहेत, तेही विदिन तुम्ही म्हणू शकता 5:30ला आम्ही चालू केलंय आणि आता वाजले आहेत 10, क्लोज टू 10 वाजलेले आहेत. एक्झॅक्ट 10 आय गेस. या 9:57. सो तुम्ही बघू शकता 5:30 ते आतापर्यंत कॅल्क्युलेट केलंय. तर 10 वाजेपर्यंत 2 दर्शन झालेले आहेत आणि आम्ही अजून टार्गेट आहे या दिवसाचं की 3 अजून दर्शन करण्याचं टार्गेट आहे. सो लेट सी की आफ्टर लंच कसं प्रोसीड होतं. ट्रॅफिक मे बी प्रोग्रेसिव्ह होऊन जाईल. सो त्याच्यानंतर जर वाढलं तर वी डिसाईड की 4 किंवा 5 असं आम्ही करायचाच प्लॅन आहे. क्विक अपडेट. आता आम्ही आहोत गेस वॉट, इन ट्रॅफिक इन पुणे. इथे ट्रॅफिक तिथे पुणे. कंटाळलो आहोत. लास्ट अर्धा तासापासून असंच चालू आहे. क्लच ब्रेक क्लच ब्रेक क्लच ब्रेक हाच प्रकार चालू आहे. आणि आता गरम होतोय. थंडी ही गेलेली आहे. आता ऑफिशियली गरम होतंय आम्हाला. एक सेकंड थांबा, लेट मी वॉश. आता क्लिअर दिसतंय. तेच म्हटलं असतं का ब्लर ब्लर ब्लर. कडाक्याच्या उन्हामध्ये आम्ही बसलो आहोत आणि इकडनं अजून आम्हाला 1.5 तास दाखवत आहे. तर 1.5 तास अशीच जर ट्रॅफिक नसेल तर 1.5 तासात पोहोचू. असली तर थोडासा अजून विलंब होईल, त्यात काय एवढं. तर तिसऱ्या लोकेशनसाठी ही आमची धडपड चालू आहे आणि आमचं अजूनही लंच झालेलं नाही आहे, कारण का आम्ही स्नॅक्स खात खात टाइमपास करत गाडीमध्ये चाललेलो आहोत. मम्मी काही खाल्लंस का तू? थोडंफार खाल्लं. काय खाल्लंस? भाकरवडी खाल्ली, अच्छा, कोथमीर वडी खाल्ली. हे बघा असं होतं जेव्हा पुढच्या सीटवरती बसला ना माणूस का त्याला काही काही गोष्टी माहितीच नसतात की ती जेवण आहेत का. तरी मला भाकरवडी द्या.
तर हे पाठच्या सीटला बसलेत ना, हे दोघं गप्पा गप्पा खात आहेत. मी पण खाल्लेलं आहे मस्त. हे बोलते ओक्याला होते पण गप्पा गप्पा खाल्लाय पाहिजे तर फुल गप्पा गप्पा. तर आताचा अपडेट, ट्रॅफिक लगेच तुम्हाला सांगितलं की ट्रॅफिक गायब झालंय. कॅमेराला घाबरतो. आता कॅमेराला ट्रॅफिक बहुतेक घाबरतंय आणि मला कॅमेरा बहुतेक पुढे लावावा लागेल. कॅमेरा पुढे लावला ट्रॅफिक गायब होऊन जाईल मला असं वाटतं. तर आता थोड्या वेळातच आम्ही पोचू. तुम्हाला डायरेक्ट ट्रान्झिशन दिसेल तिथे पोचल्याचं. चला भेटू तिकडे गेल्या. बाय बाय. आता एवढा प्रवास केलाय आम्ही, 5:34 झाले आहेत. तर ऑलमोस्ट आम्ही येईपर्यंत इकडे आम्हाला खूप वेळ लागला, कारण का पुण्यातलं ट्रॅफिक तुम्हाला तर माहिती आहे कसं आहे. तर आम्ही आता मयुरेश्वरकडे पोहोचलो आहोत, मंदिराकडे. सर्व ऑलमोस्ट बघाल तर सर्व ऑलमोस्ट झोपेमध्येच आहेत. चेहरा तुझा येल्लो येल्लो आहे पूर्ण. ऑलमोस्ट सगळे झोपेत आहेत, सगळ्यांनी झोप काढलेली आहे. मातोश्री तर आमच्या वाईफ कंडक्टर बनल्या होत्या गाडीमध्ये. जाऊ दे रे गाडी. तो विसरला होता म्हटलं अरे मागे गेलं मंदिरचं लक्ष इकडे मयुरेश्वर मंदिर पोहोचू शकता आणि ही पार्किंग एरिया. पुढे गेलं पुढून परत मागे आला मयूर आहे. तर आम्ही आता आलो आहोत मयुरेश्वर मंदिराकडे, मोरगावचा मयुरेश्वर. बरं आहे की डायरेक्टली रोड पासून टचच आहे, असं आतमध्ये जायची काही गरज नाही. तर आता आम्ही एकदा दर्शन करून घेतो, मग आपण भेटूया. म्हणजे टोटल तिन्ही आतापर्यंत जेवढे आम्ही गणपती गेले त्यातल्या ह्या गणपतीमध्ये आम्हाला 15 मिनिटाची का असेना लाईन भेटलेली आहे. तर असं समजू शकतं की टोटल तिन्ही गणपतींचं आम्ही दर्शनची लाईनची जी टायमिंग आहे ती इथे घेतलेली आहे, कारण का संध्याकाळ होत आली होती आणि खूप लोक इकडे आले होते, तर त्याच्यामुळे आम्हाला ह्या टायमाला लाईन भेटली आहे. तर ॲज युजल जर तुम्ही मॉर्निंगला याल तर तुम्हाला लाईनीचं जी गर्दी आहे ती कमी भेटेल. सो सकाळ सकाळ आलात तर तुम्हाला लवकरात लवकर दर्शन होईल. ही एक इकडनं एंट्रन्स आहे, त्या साईडनेच एंट्रन्स आहे आणि एक्झिट ही इकडनंच आहे. आतमध्ये जाऊन लाईनीची सुरुवात होते आणि तिकडनं गाभाऱ्यामध्ये एंट्री भेटते. सो आता आम्ही थोडं घाईत आहोत, कारण का आम्हाला सिद्धटेक करायचं आहे. सो आम्ही त्वरित आता लगेच निघू आणि सिद्धटेककडे गेल्यावरती परत भेटू. तो हा जो प्रवास होता आता इकडनं सिद्धटेक अराउंड 52 या 60 किलोमीटर्सच्या आसपास आहे. त्याला आता ट्रॅफिक जर वाढलं तर त्या अकॉर्डिंग आम्हाला 2 तास लागतील. तर मोस्टली 2 तासानंतरच्या प्रवासानंतर आम्ही सिद्धटेकला पोहोचू आणि तेव्हा मोस्ट प्रॉबेबली खूप जास्त नाईट झालेली असेल. तर लेट्स सी की आज दर्शन होतंय का सिद्धटेकचं, म्हणजे त्याच्या अकॉर्डिंग पुढचे आम्ही प्लॅन करू. सो स्टे ट्यून. पण आम्ही आजच करू ते. ओके, प्लॅन तर असंच आहे की आज सिद्धटेकचं दर्शन करायचंच आहे. सो झालं तर आम्ही आमच्या स्टेसाठी जाऊ सेकंड डेच्या. सो त्याच्या अकॉर्डिंग आम्ही डिसाईड करू. आलो आम्ही सिद्धटेकला. आता 8:05 झालेले आहेत. ऑलमोस्ट आम्ही 1.5 तासामध्ये पोचलोय. रस्ता पूर्ण खाली होता. रस्ता एक नंबर आहे. तुम्ही जर स्वतःच्या गाडीने येत आहे किंवा बसने जरी येत आहे तरी रस्ता खूप चांगला आहे, कम्फर्टेबल आहे. आणि थोडा फक्त गाव एरिया आहे आजूबाजूला, त्याच्यामुळे सिंगल लेन रोड आहे असं समजू शकता. तर त्याच्यामुळे थोडंसं फक्त काळजीपूर्वक गाडी चालवणं, कारण का मध्ये मध्ये ऊसाचे कारखाने असल्यामुळे धूर वगैरे आहेत मध्ये आणि धुकंही पडत होतं. थंडीच्या टायमाला याल तर थोडंसं सावकाश चालवा फक्त. तर बाकी आम्ही सगळे आतमध्ये जायला रेडी झालेले आहेत. शाल घालतात का आता थंडी चालू झाली परत.
इकडनं एंट्रन्स आहे या साईडला, इकडनं आम्ही जाऊ आता. हे आजूबाजूला खूप सारे दुकान आहेत चाय वगैरेचे आणि स्नॅक्स वगैरे साठी. चला निघूया. 8 वाजलेत तर ऑलमोस्ट सगळं बंद झालेलं आहे आजूबाजूला. 9:30चा लास्ट टायमिंग आहे, तर आम्ही एकदम असं समजा की कट्टुकड आले कट्टुकड आलेलो आहे आता. ऍक्च्युली आम्हाला 4 गणपती करायचे होते. आमचा टार्गेट होता की 4 गणपती करायचं होतं आज, तर तर आम्ही 4 गणपती केलेले. 4 गणपती केलेत. 5व्या गणपतीचे ते स्टे आहे, तर त्याच्यामुळे आता फक्त डायरेक्टली हा दर्शन झालं का आपल्या स्टेच्या डायरेक्शनला जायचं. हा मंदिराची कमान आहे, इकडनं सरळ एंट्रन्स आहे. अजूनही आतमध्ये आहे गजबज, पण बाहेरचे सगळे दुकानं बंद झालेले आहेत, तर आतमधली गजबज अजूनही आहे. तर जसं आम्ही इकडच्या लोकल्सला विचारलं, त्यांनी सांगितलं की 9-9:30च्या आसपास एक आरती होते, त्याच्यानंतर मंदिर बंद होतं. तर तेच आता आम्ही जातोय, लवकरात लवकर दर्शन घेतो, मग आपण ड्युटीमध्ये वार्ता करू. बोला, काय कसं झालं दर्शन? खूप छान. काय वाटतंय? इथे चार स्पॉट आपले डन झालेले आहेत आतमध्ये. येस, बट इथे आम्ही लाईनीत पण उभे नाही राहिलो, आम्हाला लवकर दर्शन भेटलं. आणि तो इथे मंदिरात लेट खूप- या, तुमचं लवकर दर्शन होईल. नाही, आणि एकदम रिस्की होईल, जास्त खरोखर लेट नका करू. मंदिरामध्ये बसल्यावर खूप चिंतामुक्त झाल्यासारखं वाटायला लागलं. हा स्पिरिच्युअल एक्सपिरियन्स आहे. माझं म्हणण्याचं उद्दिष्ट आहे की जास्त लेट नका करू, कारण का 9च्या आसपासच Yes. क्लोजिंग चालू होऊन जाते. तर 9:30 असं कट्टुकट नका पकडू, मोस्ट प्रॉब्ली 8च्या आसपास तरी या. मला बोलतच नाही 8 पर्यंत. एकदम लेट भांडून घे की भांडून अरे कट करूया हे. माझं बोलण्याचं उद्दिष्ट हे आहे की इकडे तुम्ही 8च्या आसपास तरी या, जर तुम्हाला एंडला यायचं असेल तर. त्याच्यानंतर मला गर्दी कमी भेटेल. आणि मॉर्निंगला आला तर ऑब्व्हियसली सगळीकडे मॉर्निंगच्या हिशोबाने गर्दी नसते, तर तुम्ही मॉर्निंगला येऊ शकता. तर आमचे 4 स्पॉट आज झालेले आहेत. आज आता आम्ही थिऊरला जाऊ. थिऊरला आमचा स्टॉप आहे. थिऊरचा स्टॉप झाला का सकाळी लवकर अर्ली मॉर्निंग, उद्याचा जो आमचा रुटीन आहे असा आहे की अर्ली मॉर्निंग आम्ही लवकर उठू. लवकर उठल्यानंतर आमचा प्लॅन आहे की थिऊरचा गणपतीच्या दर्शनाला जाऊ, आणि तिकडनं नंतर मग आमचा प्लॅन आहे की पुढे जे उरलेले आमचे 3 गणपती आहेत ते करायचं. ओझर, गिरिजात्मका आणि लेण्याद्री, हे 3 गणपती आहेत. हे 3 गणपती करू. आणि इकडे आम्ही परत काही शॉपिंग्स केलेले. ओके, टू बी करेक्ट, रांजणगावचा विघ्नेश्वर, नाही, रांजणगावचा महागणपती आणि ओझरचा विघ्नेश्वर आणि गिरिजात मजा बघण्यात लेण्याद्री. ठीक आहे. ठीक आहे, ही करेक्टर आहे माझ्या घरातली, काय करू शकत नाही. सो थोडं इग्नोर करा दिला की मी फ्रेम मध्ये घेऊन येतो. फ्रेम मध्ये काय घेऊन येतो, कधी कधी थोडंसं कलर पाहिजे असं आजूबाजूला, म्हणून मी घेऊन येतो, बाकी काही रिझन नाही त्याचं. चला आपण भेटूया आता. खतरनाक खाल्लेले बाई, अप्रतिम डाळ खिचडी, अप्रतिम. काय म्हणाल डाळ खिचडी बद्दल? ओव्हर ऍक्टिंग नहीं, ओव्हर ऍक्टिंग. इसका 150 रुपया का? जर व्हिडिओ इथपर्यंत बघितला असेल तर मी फर्स्ट पार्ट इकडेच एंड केला होता आम्ही. त्याच्यानंतर डायरेक्टली स्टेला, जिथे आमचं हॉटेल होतं तिकडे आम्ही स्टेला गेलो आणि लगेच आम्ही झोपून गेलो, कारण का सगळे दमलेले होते. तर काही इन्फॉर्मेशन मला द्यायचे आहेत की सर्व जे आम्ही आतापर्यंत स्पॉट केले त्या स्पॉटमध्ये सगळीकडे पार्किंगची उत्तम सुविधा होती, आणि गर्दीचं प्रमाण कमी होतं, कारण का आम्ही ऑलमोस्ट आमचे सगळे दर्शन मॉर्निंगच्या टायमाला झाले. फक्त एक सिद्धटेकचं जे दर्शन होतं जे लास्टला आमचं झालं ते खूप लेट झालं, त्यामुळेही आम्हाला गर्दी भेटली नाही तिकडे. सो अकॉर्डिंगली जर आमच्याप्रमाणे जाल तर तुम्हाला मोस्ट ऑफ द ठिकाणी गर्दी भेटणार नाही, इवन दो आम्ही सॅटर्डे संडे गेलो होतो तरीही. सो जर व्हिडिओ इथपर्यंत बघितला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि कमेंटमध्ये मेन्शन करा की तुम्हाला या व्हिडिओमधला सर्वात चांगला पार्ट कुठला आवडला, आणि सेकंड पार्टसाठी स्टे ट्यून राहा. बाय बाय.